विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संतांची कामगिरी हा पाठ पाहणार आहोत। महाराष्ट्रात श्री चक्रधर, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा या संतांपासून सुरू झालेली संत परंपरा समाजाच्या विविध स्तरांमधून आलेल्या संतांनी पुढे चालवली। या संत मंडळींमध्ये संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत एकनाथ, संत शेख मोहम्मद, संत तुकाराम, संत निळोबा इत्यादी संतांचा अंतर्भाव होतो। विद्यार्थी मित्रांनो, त्याचप्रमाणे संत जनाबाई, संत सोयराबाई, संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत कानोपात्रा आणि संत बहिणाबाई शिवूरकर यांचाही अंतर्भाव होतो। या सर्व महिला संत होत। त्यांनी लोकांना दया, अहिंसा, परोपकार, सेवा, समता, बंधुभाव इत्यादी गुणांची शिकवण दिली। कोणीही लहान नाही, कोणी मोठा नाही, सगळे सारखे अशी समतेची भावना संतांनी लोकांच्या मनात निर्माण केली। तसेच महाराष्ट्रात समर्थ रामदासांनी आपले कार्य केले। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला असे समजेल की महाराष्ट्रामध्ये बरेच संत होऊन गेले। यामध्ये प्रामुख्याने चक्रधर स्वामी, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा, त्याचबरोबर संत नरहरी, संत एकनाथ, शेख मोहम्मद, संत तुकाराम, निळोबा इत्यादी संतांचा अंतर्भाव यामध्ये होतो। त्याचबरोबर काही महिला संत देखील होऊन गेलेले आहेत। संत जनाबाई, सोयराबाई, संत निर्मळाबाई, मुक्ताबाई, कानोपात्रा अशी बरीच नावे घेता येतील। या सर्व संतांनी लोकांना दया, परोपकार, अहिंसा, सेवा, समता, बंधुभाव इत्यादी गुणांची शिकवण दिली। कोणीही लहान नाही, कोणी मोठा नाही, कोणी तुच्छ नाही, कोणी श्रेष्ठ नाही, अशा प्रकारची भावना संतांनी या लोकांच्या मनामध्ये निर्माण केलेली आहे। आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये समर्थ रामदास यांचे कार्य देखील महत्त्वाचे आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत पहिल्या संतांची ओळख। ते आहेत श्री चक्रधर स्वामी। विद्यार्थी मित्रांनो, पहा, श्री चक्रधर स्वामी यांचा फोटो, यांचे चित्र, प्रतिमा तुम्हाला समोर दिसत आहे। हे आहेत श्री चक्रधर स्वामी। यांच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। श्री चक्रधर स्वामी मूळ गुजरातमधील एक राजपुत्र। विद्यार्थी मित्रांनो, श्री चक्रधर स्वामी हे गुजरातमधील एक राजपुत्र होते। वैराग्य वृत्ती धारण करून ते महाराष्ट्रात आले। येथे भ्रमण करत असता त्यांनी लोकांना समतेचा उपदेश केला। त्यांना स्त्री पुरुष, जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते। त्यामुळे त्यांना अनेक स्त्री पुरुष अनुयायी मिळाले। त्यांनी स्थापन केलेल्या पंथास महानुभाव पंथ असे म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, श्री चक्रधर स्वामींच्या आठवणींचा संग्रह म्हणजे लीळाचरित्र नावाचा ग्रंथ आहे। पहा, श्री चक्रधर स्वामी यांच्याबद्दल आपण माहिती पाहत आहोत। चक्रधर स्वामी हे मूळ गुजरातमधले होते आणि ते तेथील एका राजाचे राजपुत्र होते। त्यांनी वैराग्य वृत्ती धारण केलेली होती आणि फिरता फिरता ते असेच महाराष्ट्रामध्ये आले। आणि महाराष्ट्रात आल्यानंतर भ्रमण करत असता त्यांनी लोकांना समतेचा उपदेश केला। स्त्री पुरुष, जातीपाती हा भेदभाव तुम्ही मानू नका, असा संदेश त्यांनी लोकांना दिला। त्यामुळे त्यांना बरेचसे स्त्री आणि पुरुष असे अनुयायी मिळाले। त्यांनी स्थापन केलेल्या पंथास महानुभाव पंथ असे म्हणतात आणि ग्रंथास लीळाचरित्र असे म्हणतात।
पुढील संत आहेत संत नामदेव यांची आपण आता माहिती पाहणार आहोत। संत नामदेव हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते। ते नरसी गावचे राहणारे। त्यांनी अनेक अभंग रचले, कीर्तने केली व जनतेमध्ये जागृती निर्माण केली। त्यांनी भागवत धर्माच्या प्रसारासाठी महाराष्ट्रभर संचार केला। त्यांनी लोकांना भक्तीची शिकवण दिली। धर्मरक्षणाचा व भक्ती मार्गाचा खंबीर निर्धार लोकांच्या मनात निर्माण केला। संत नामदेवांनी पुढे भारतभर प्रवास करून मानव धर्माचा संदेश दिला। ते पंजाबात गेले, तेथील लोकांनाही त्यांनी समतेचा संदेश दिला। हिंदी भाषेत पदे देखील त्यांनी लिहिलेली आहेत। त्यांची काही पदे आजही शीख लोकांच्या गुरु ग्रंथ साहिब या धर्मग्रंथामध्ये समाविष्ट आहेत। महाराष्ट्रात तर त्यांचे अभंग घराघरातून मोठ्या भक्तिभावाने गायले जातात। पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दिसणारे चित्र हे महाराष्ट्रातील थोर संत नामदेव यांचे आहे। संत नामदेव हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते। त्यांचे मूळ गाव होते नरसी। नरसी हे गाव हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे। त्यांनी अनेक अभंग रचले, कीर्तने केली, जनतेमध्ये जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला। त्यांनी भागवत धर्माच्या प्रसारासाठी महाराष्ट्रभर संचार देखील केलेला आहे। संचार करणे म्हणजे फिरणे। त्यांनी लोकांना भक्तीची शिकवण दिली। भक्ती करा, धर्मरक्षणाचा व भक्ती मार्गाचा खंबीर निर्धार देखील त्यांनी लोकांच्या मनात निर्माण केलेला आहे। संत नामदेव हे फिरता फिरता संपूर्ण देशामध्ये फिरलेले आहेत। पहा, संपूर्ण भारतभर त्यांनी प्रवास केला। शीख लोकांच्या गुरुग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये त्यांनी लिहिलेली हिंदी पदे आजही आपल्याला पाहायला मिळतात। विद्यार्थी मित्रांनो, पुढे दिसणारे चित्र कोणत्या संताचे आहे हे तुम्हाला नवीन सांगावयास नको, सर्वांना यांचा परिचय आहे। हे आहेत संत ज्ञानेश्वर महाराज। संत ज्ञानेश्वर महाराज हे आपेगावचे राहणारे। निवृत्तीनाथ व सोपानदेव हे त्यांचे बंधू। मुक्ताबाई ही त्यांची बहीण। त्यावेळच्या कर्मठ लोकांनी या मुलांना संन्याशाची मुले म्हणून नावे ठेवलेली होती। त्याचे कारण असे, त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतला होता, घर सोडले होते, पण पुढे गुरुच्या आज्ञेवरून ते परत घरी आले आणि संसार करू लागले। पुढे त्यांना ही 4 मुले झाली। हे त्यावेळच्या कर्मठ लोकांना मान्य नव्हते। त्यांनी यांना वाळीत टाकले। लोक त्या मुलांचा छळ करू लागले। ज्ञानेश्वर एकदा भिक्षेची झोळी घेऊन गावात गेले, पण कोणी त्यांना भिक्षा घातली नाही। सगळीकडे त्यांना वेडेवाकडे बोल ऐकावे लागले। त्यांच्या बालमनाला खूप दुःख झाले। ते आपल्या झोपडीत आले। झोपडीचे दार बंद करून आत दुःख करत बसले। इतक्यात तेथे मुक्ता म्हणजेच त्यांची बहीण आली। गवताच्या ताटीवर टिचक्या मारत ती ज्ञानेश्वरांना म्हणाली, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, अहो आपण दुःखी कष्टी होऊन कसे चालेल? जगाचे कल्याण कोण करील? बहिणीच्या उपदेशाने ज्ञानेश्वरांना हुरूप आला। दुःख विसरून ते कामाला लागले। ठिकठिकाणी गोरगरिबांचा, मागासलेल्या लोकांचा धर्माच्या नावाखाली छळ होत होता। तेव्हा ज्ञानेश्वरांनी लोकांना कळकळीचा उपदेश केला। ईश्वरावर श्रद्धा ठेवा, सगळ्यांशी समतेने वागा, दुःखी माणसांना मदत करा, त्यांचे दुःख नाहीसे करा। त्यांचा उपदेश गेली 700 वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एकसारखा घुमत आहे। त्या काळात धर्माचे ज्ञान संस्कृत ग्रंथामध्ये बंदिस्त झाले होते। सर्वसामान्य लोकांची बोलण्याची व व्यवहाराची भाषा मात्र मराठी होती। ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतून ज्ञानेश्वरी हा फार मोठा ग्रंथ लिहिला।
धर्माच्या ज्ञानाचे भांडार त्यांनी लोकांना खुले करून दिले. लोकांना बंधुभावाची शिकवण दिली. ज्ञानेश्वरांनी तरुण वयामध्ये पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतली. आजही लाखो लोक मोठ्या भक्तिभावाने दर साल आषाढी कार्तिकेला आळंदी पंढरीला जातात. विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानेश्वर महाराज यांच्याबद्दल तुम्हाला माहिती आहेच. हे आपेगावचे राहणारे होते आणि त्यांच्या बंधूंची नावे निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई नावाची त्यांची बहीण होती. सुरुवातीला कर्मठ लोकांनी त्यांना खूप त्रास दिला. संन्यासाची मुले म्हणून हिणवले. त्या लोकांनी यांचा छळ केला. एक वेळ अशी आली होती की ज्ञानेश्वर महाराज भिक्षेची झोळी घेऊन गावामध्ये गेले होते पहा. त्यावेळेस त्यांना कोणीच भिक्षा दिली नाही. उलट सगळीकडे लोकांचं बोलणं त्यांना ऐकावं लागलं आणि त्यावेळेस त्यांच्या बालमनाला फार दुःख झाले होते आणि ते मग घरी आले आणि झोपडीमध्ये दरवाजा बंद करून, टाटी म्हणजे दरवाजा बंद करून आतमध्ये दुःखी होऊन बसले. इतक्यात तिथे त्यांची बहीण मुक्ताबाई आल्या. त्यांनी दरवाजावर हात आपटत त्यांना म्हणाल्या, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा. ताटी म्हणजे दरवाजा. अहो, आपण दुःखी कष्टी होऊन कसे चालेल? जगाचे कल्याण कोण करील? अशा प्रकारचे प्रेरणादायी वाक्य त्यांनी ज्ञानेश्वरांना उद्गारले. बहिणीच्या उपदेशाने ज्ञानेश्वर महाराज प्रेरित झाले. त्यांना हुरूप आला आणि दुःख विसरून ते कामाला लागले आणि मग त्यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला आणि लोकांचे अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतलेली आहे. आजही लोक भक्तिभावाने आळंदीला दर साल आषाढी आणि कार्तिकी एकादशीला आळंदी पंढरपूरला जातात. त्यापुढे आपण पुढील संतांची माहिती पाहणार आहोत. त्यांचे नाव आहे संत एकनाथ. संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांच्या कार्यांची परंपरा संत एकनाथांनी पुढे चालवली. ते पैठणचे राहणारे. पैठण हे ठिकाण आजच्या औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये येते. त्यांनी भक्ती मार्गाचा प्रसार केला. त्यांनी अनेक अभंग, ओव्या व भारुडे लिहिली. कोणताही उच्च नीच भेदभाव मानू नका असा उपदेश त्यांनी लोकांना केला. भक्तीचा मोठेपणा त्यांनी लोकांना पटवला. गोरगरिबांना, मागासलेल्या लोकांना त्यांनी जवळ केले. इतकेच नाही तर मुक्या प्राण्यांवर देखील त्यांनी दया केली. प्राणीमात्रांवर दया करा असा लोकांनाही उपदेश त्यांनी केला. संत एकनाथ जसे बोलत तसे वागत, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असे आपण म्हणतो पहा. एके दिवशी ते गोदावरी नदीवर स्नानाला निघाले होते, म्हणजेच आंघोळीला. दुपारची वेळ होती. ऊन रखरखत होते. वाळवंट तापले होते. त्या तापलेल्या वाळवंटावर एक पोरके पोर रडत बसले होते. त्याच्या रडण्याचा आवाज नाथांच्या कानी आला. त्यांनी त्याचे आईबाप जवळ आहेत का यासाठी इकडे तिकडे पाहिले. धावत ते त्या मुलाजवळ गेले. त्यांनी ते पोर कडेवर उचलून घेतले. त्याचे डोळे पुसले. त्याला त्याच्या घरी पोहोचते केले. अशा रीतीने स्वतःच्या आचरणातून एकनाथांनी समतेची व ममतेची भावना लोकांच्या मनावर बिंबवली. पहा विद्यार्थी मित्रांनो, संत एकनाथ हे थोर संत होते आणि ते पैठणचे राहणारे होते. त्यांनी भक्तिमार्गाचा प्रसार वेगवेगळ्या पद्धतीने केलेला आहे. त्यांनी अभंग रचले, ओव्या रचल्या, भारुडे लिहिली. त्यांनी लोकांना उपदेश केला की कोणीही उच्च आहे, कोणीही नीच जातीचा आहे असा भेदभाव तुम्ही करू नका. भक्ती मार्गाचा मोठेपणा त्यांनी लोकांना पटवून दिलेला आहे. मागासलेल्या लोकांना त्यांनी जवळ केले. प्राण्यामात्रांवर देखील त्यांनी प्रेम केलेले आहे. दया करा, प्राणीमात्रांवर प्रेम करा, दया करा असा उपदेश त्यांनी लोकांना केलेला आहे.
आत्ताच आपण एक गोष्ट ऐकली की गोदावरी नदीच्या किनारी स्नानाला ते निघालेले होते, म्हणजे आंघोळीला ते चाललेले होते. दुपारची वेळ होती, ऊन रखरखत होते आणि त्या रखरखत्या उन्हामध्ये एक पोरके पोर, एक मुलगा त्या ठिकाणी रडत बसलेला एकनाथांनी पाहिले, संत एकनाथांनी पाहिले आणि त्यांनी त्याचे आईवडील जवळ आहेत का हे पाहण्याचा प्रयत्न केला. त्यांना कोणीही दिसले नाही. त्यावेळेस त्यांनी क्षणाचाही विचार न करता धावत जाऊन त्या रडणाऱ्या मुलाला कडेवर घेतले. का बरं? तर त्या मुलाला वाळूचे चटके बसत होते आणि त्यांनी त्या मुलाला त्याच्या घरी पोहोचते केले. अशा रीतीने ते जसे बोलत तसे ते वागत. विद्यार्थी मित्रांनो, पुढील संतांची आपण माहिती पाहणार आहोत. संत तुकाराम महाराज. संत तुकाराम महाराज हे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये होऊन गेले. त्या काळामध्ये संत तुकाराम व संत रामदास हे संत होऊन गेलेले आहेत. पहा, संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावचे रहिवासी आहेत. त्यांच्या घरी शेतीभाती होती. त्यांचे किराणा मालाचे दुकान देखील होते. त्यांचे आईवडील अडल्या नडल्यांना म्हणजेच गोरगरिबांना कर्ज देत असत. पण तुकाराम महाराजांनी आपल्या वाटणीची कर्ज खते म्हणजेच कर्ज दिल्यानंतर जे कागद लिहून घेतले जातात आणि कालांतराने वर्ष, 2 वर्ष, 5 वर्षानंतर जे कर्ज लोकांकडून वसूल केले जाते त्याचे जे कागद असतात ते सर्व कागद त्यांनी इंद्रायणी नदीमध्ये बुडवले आणि लोकांना कर्जमुक्त केले. इंद्रायणी नदीच्या जवळ देहू गाव, त्या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. त्या ठिकाणचे ते राहणारे होते. त्याच्या जवळ एक डोंगर आहे. पहा, त्या डोंगराला भंडारा डोंगर असे नाव आहे. पहा, आणि संत तुकाराम महाराज त्या जवळच्या डोंगरावर जाऊन विठ्ठलाचे भजन करायचे. आपला पूर्ण वेळ ते त्या डोंगरावरती घालवायचे. आषाढी कार्तिकीला पंढरीला जायचे. कीर्तन करत, अभंग रचत आणि भक्ती मार्गाचा लोकांना संदेश ते देत असत. हजारो लोक त्यांच्या कीर्तनाला येत असत. शिवाजी महाराज सुद्धा त्यांच्या कीर्तनाला जात असत. संत तुकाराम महाराज यांनी लोकांना दया, क्षमा, शांती यांची शिकवण दिलेली आहे. समतेचा उपदेश त्यांनी केलेला आहे. संत तुकाराम महाराज नेहमी म्हणायचे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हा संदेश त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवला. लोकांच्या मनात विचार जागे केले. लोक संत तुकारामांचा जय जयकार करू लागले. आजही महाराष्ट्रभर आपल्याला ज्ञानबा तुकाराम हा जयघोष ऐकू येतो. ज्ञानेश्वरांनाच ज्ञानबा असे म्हणतात. तुकाराम गाथा आजही घरोघरी आपल्या वाचली जाते. बघा विद्यार्थी मित्रांनो, संत तुकाराम महाराज हे देहू गावचे होते. त्यांच्या घरी शेतीभाती होती, किराणाचे दुकान होते, म्हणजे सर्व काही ठीक होते. पण तुकाराम महाराजांना वेगळाच मार्ग अवलंबायचा होता. त्यांनी लोकांना प्रथमतः कर्जमुक्त केलं. ज्या ज्या लोकांनी त्यांच्याकडून कर्ज घेतलं होतं त्यांना त्यांनी कर्जमुक्त केलं, कर्ज माफ केलं आणि ते कीर्तन करायचे, अभंग रचायचे, ओव्या म्हणायचे. हजारो लोक त्यांच्या कीर्तनाला यायचे. शिवाजी महाराज हे सुद्धा त्यांच्या कीर्तनाला येत असत. संत तुकारामांनी लोकांना दया, क्षमा आणि शांतीचा संदेश दिलेला आहे. त्याचबरोबर समतेचा उपदेश त्यांनी केला. कोणता समतेचा उपदेश केला? जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. म्हणजे रंजले गांजले म्हणजेच आडले नडलेल्यांना जो आपला म्हणतो, त्यांना मदत करतो, त्याच ठिकाणी साधू आहे आणि तेथेच देवाची ओळख होते, असे संत तुकाराम महाराज म्हणायचे. त्यांनी लोकांना समतेचा संदेश दिलेला आहे. संत तुकाराम महाराज यांचा लोक जय जयकार करू लागलेले आहेत. आजही आपण पाहतो यात्रेच्या निमित्ताने ज्ञानबा तुकाराम हा जयघोष आपल्याला ऐकू येत असतो. तुकाराम गाथा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपण पाहतो. संत तुकाराम महाराज याच कालखंडामध्ये महाराष्ट्राच्या कडेकपारीमध्ये जय जय रघुवीर समर्थ अशी रामदासांची गर्जना घुमत होती. समर्थ रामदास यांचा जन्म
मराठवाड्यात गोदावरी नदीच्या काठी जांब या गावी रामनवमीच्या दिवशी झाला. रामदास महाराजांचे मूळ नाव नारायण, पण ते स्वतःला रामाचा दास म्हणू लागले. दासबोध या नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला. या ग्रंथातून त्यांनी लोकांना मोलाचा उपदेश केलेला आहे. तसेच त्यांच्या मनाच्या श्लोकातून त्यांनी लोकांना सद्विचार, सद्वर्तन यांची शिकवण दिली. बलोपासनेसाठी त्यांनी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली. लोकांना शक्तीची उपासना करण्यास शिकवले. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, हा संदेश त्यांनी लोकांना दिला. रामदासांनी लोकांना संघटना करण्याची व अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची स्फूर्ती दिली. त्यामुळे त्या काळच्या लोकांना धीर आला. साधू संतांच्या कार्यामुळे लोकजागृती झाली. धर्माबद्दल आदर वाढला. लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला. संतांच्या कामगिरीचा शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी उपयोग करून घेतला. पहा विद्यार्थी मित्रांनो, समर्थ रामदास यांचे एक वाक्य आपल्याला नेहमी कानावर पडते, जय जय रघुवीर समर्थ. मराठवाड्यामध्ये जांब या गावी त्यांचा जन्म झालेला आहे, तोही रामनवमीच्या दिवशी. त्यांचे मूळ नाव नारायण असे होते, पण ते स्वतःला रामाचा दास म्हणून रामदास संबोधू लागले. त्यांनी दासबोध नावाचा ग्रंथ देखील लिहिलेला आहे. या ग्रंथातून त्यांनी अनेक लोकांना मोलाचा उपदेश केलेला आहे. त्यांनी लोकांना सद्वर्तन आणि सद्विचार याची शिकवण देखील दिलेली आहे. त्यांनी बलोपासनेसाठी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे देखील उभारली. पहा, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, असा संदेश त्यांनी लोकांना दिलेला आहे. अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्यासाठी त्यांनी लोकांना स्फूर्ती दिली, प्रेरणा दिली आणि त्यामुळेच त्या काळच्या लोकांना धीर आला. साधू संतांनी अशा प्रकारे महत्त्वपूर्ण कार्य, लोकजागृतीचे कार्य त्या काळामध्ये केलेले आपल्याला पाहायला मिळते. धर्माबद्दल लोकांच्या मनामध्ये आदर त्यांनी वाढवला. लोकांच्या मनात आत्मविश्वास त्यांनी निर्माण केला आणि या संतांच्या कामगिरीमुळेच शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी त्याचा उपयोग करून घेतला. लोक संघटित झाले आणि या संतांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असे वातावरण निर्माण केलेले होते. विद्यार्थी मित्रांनो, या पाठातून आपण संतांची कामगिरी पाहिलेली आहे. या पाठाखाली स्वाध्याय दिलेला आहे. या स्वाध्यायामध्ये रिकाम्या जागा भरा, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा, अशा प्रकारचे प्रश्न आहेत. ते प्रश्न तुम्ही सोडवा. त्याचबरोबर पाठामध्ये एक उपक्रम देखील आपल्याला सांगितलेला आहे. पाठात आलेल्या संतांविषयी व अन्य संतांची चित्र गोळा करायची आहेत तुम्हाला आणि त्यांची माहिती गोळा करून त्यांचे विचार देखील तुम्हाला लिहायचे आहेत. हा उपक्रम तुम्ही जरूर करा. संतांची चित्रे मिळवा आणि त्यांची माहिती, त्यांचा विचार तुम्ही लिहून काढा, लिहा. हा उपक्रम अतिशय सुंदर उपक्रम आहे, तो तुम्ही जरूर करा.